सध्या आपण आहोत अहमदपूर ते अंबाजोगाई रोडवर किनगावच्या अलीकडे एक 6 किलोमीटर अंतरावरती कोपरा नावाचं गाव आहे आणि या कोपरा गावाच्या वळणावरती जे आहे आजपर्यंत 16वा अपघात असावा अशी इथे एक घटना घडली आहे। बघू शकता तुम्ही जनतेम 16 टायरचा हा मालवाहू ट्रक जो आहे पूर्ण रस्ता सोडून रस्त्याच्या खाली उतरलेला आहे आणि बाजूला घरं आहेत, वस्ती आहे, लोकांची दाट वस्ती आहे। नेमकं या घटनेची माहिती कुणाला मिळाली, कशी मिळाली, या ठिकाणी अनेक नागरिक बघण्यासाठी गर्दी करत आहेत। नेमकी काय माहिती मिळणार आहे या नागरिकांकडून हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तुम्ही इथलेच आहेत का नागरिक? हो, मी कोपऱ्याचाच आहे। बरं, काय नाव आहे? माझं नाव सचिन दामोदर सूर्यवंशी। बरं, ही घटना घडली त्यावेळेस कुठे होता तुम्ही? मी घटना घडली तेव्हा जिथं ट्रक पडलेला आहे त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे, मी घरामध्ये होतो। ते जे की इतका मोठा आवाज झाला जसं काही भूकंप आल्यासारखं पूर्ण घर हादरलं गेलं। याच्यावरून अंदाज लावू शकतो की गाडीचं स्पीड किती होता ते आणि कंट्रोल कोणत्याही, आणि प्रत्यक्षदर्शीने जे नंतर आम्हाला सांगितलं की त्याच्या गाडीवर कोणताही ड्रायव्हरचा कंट्रोल नव्हता। तर याचं कारण जर विचारत असाल मला तर मी कारण सांगू शकतो। कारण सगळ्यात मोठं कारण रस्ता आहे। तर रस्ताच का बरं, पहिल्यांदा कारण रस्त्याचंच का दिलं तर रस्ता जो आहे तो 90 अंशापेक्षाही कमी डिग्रीमध्ये आहे आणि कॉर्नर आहे, मोठं वळण आहे आणि मोठं वळण संपता लगेच त्यांना इतक्या फास्टली ब्रेक लागावं लागतं कारण पुढं पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही। मग हे पुलाचे कारण आज ही बाईट किंवा आम्ही जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर लगेच जे ड्रायव्हर आणि क्लीनर होते त्या दोघांना पण आम्ही सुरक्षित बाहेर काढलं आणि लगेच ॲम्ब्युलन्समध्ये PHC किनगावला पाठवलं। आणि हा 16वा ऍक्सिडेंट आहे। तर इतकं 16वा ऍक्सिडेंट आहे म्हणजे आम्हाला रोज मुठीत जीव धरून चलतो तर आम्ही इथून घरात वागते वेळेस की कधी आमच्या अंगावर येणार आहे, हे झालं आमच्या घरासाठी। तर इथून वस्ती, पूर्ण वस्ती आहे जे की तिथं कमीत कमी 500 लोकांची वस्ती आहे, गावाला लागूनच आहे। तर त्याच्यानंतर हॉटेल आहेत, छोटे हॉटेल आहेत जे की छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी, तर तिथं चहा पाण्यासाठी लोक येतात। हाच टाइम होता जिथून लवकर निघणार होते। त्याच्यातले आमचे दोन, एक ग्रामपंचायत सदस्य आणि निवृत्त शिक्षक, दोघंही ह्या 50 फुटावरून हा अपघात बघितला, देखील थरकाप करणार होता त्यांच्यासाठी। तर आमचं आता याच्यानंतर आम्ही लगेच रस्ता रोको आंदोलन केलं का प्रशासन म्हणते की आम्हाला नोंद दिली नाही। तर हा 16वा ऍक्सिडेंट आहे, आजपर्यंत काही केलं नाही। मग आम्हाला एवढ्या रात्री 10 वाजता बसण्याची वेळ आली आणि त्याच्यावर आम्हाला पूर्ण समाधानकारक जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही सध्या स्थगित जरी केलेलं असलं प्रशासनाच्या सांगण्यावरून, पण ते आम्हाला समाधानकारक नसलं तरी बी आम्ही त्याच्यावर काय करणार आहे, जर समाधान पूर्ण नाही झालं तर आम्ही हेच रास्ता रोको आंदोलन करू। प्रश्न विचारण्याच्या अगोदरच या नवतरुणाने सगळ्याच प्रश्नाची माझ्या उत्तरे देऊन टाकलेत। मला सगळं किती वाजता घडला असावा हा अपघात? हा 9:30 वाजता घडलेला आहे। 9:15 ते 9:30च्या दरम्यान MH14 LS 2333 असा या गाडीचा क्रमांक आहे। आणि काय गाडीमध्ये माल भरलेला आहे का मोकळी आहे गाडी, बघितली का? भरलेला आहे, पूर्ण कांदा भरलेला आहे। बघा, एकीकडून शेतकऱ्याचं असं नुकसान आणि सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही असं म्हणता येईल आपल्याला। अजून माझ्यासोबत काही नागरिक असणार आहेत। तुम्ही इथलेच आहेत का? मी इथलाच आहे, मलवाडा अविनाश। मी रिटायर्ड शिक्षक आहे। मी माझ्या शेताकडून प्रथमदर्शी तुम्ही नागरिक आहात म्हणून बोलतायत लोक। काय स्थिती होती हा अपघात झाल्याबरोबर? मी माझ्या शेताकडून येत होतो, तिथं थांबलो, अप्पाराव नलवाडा तिथून पलीकडून येत होती ती, आणि थांबल्या मला समोरून गाडी दिसली इथं, आणि इथं आवाज आला टायर फुटलेला। तिथं एक कोकाड पडलेला आहे त्या नालीचं। त्या नालीच्या कोकडावर आवाज आला, आम्ही बघितला, आवाज आला तोपर्यंत गाडी अशी पुढे जाऊन पलटी झाली। बरं, आपण जाऊया का ते बघायला जाऊया, म्हणजे नेमकं काय कोकाड म्हणजे काय भगदाड पडलेला आहे? नाली बुजवली नाही सर, आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। ही वाहतूक होत असताना कशा पद्धतीने भगदाड पडलेला आहे आणि त्या भगदाडामुळे ही गाडी जी आहे रस्ता सोडून पूर्ण खड्ड्यामध्ये जाऊन पडलेली आहे। तुम्ही बघू शकता हे हा, म्हणजे याच्यावरून गाडी गेलेली आहे, याच्यावरून गाडी घेऊन टायर फुटले तिथे। बर, आणि लगेच पलटी झाली, लगेच पुढे जाऊन पलटी झाली। असं एक 10-20 फुटाचा असेल अंतर पुढे इथे, आणि आवाज आल्यामुळे आम्ही बघितलं इकडे तर ती गाडी सरळ पुढे जाऊन पलटी झाली। मग त्याच्या नंतर तुम्ही काय केलं? इतके लोक जे जमलात, बऱ्याच अंतरावर ट्रॅफिक जमली होती, पलीकडे एक हॉटेल आहे, तिथे 10-15
माणसं होते. आम्ही पळत आलो सर्व. आधी ड्रायव्हर आणि क्लिनर बाहेर काढलं त्यांना बाहेर. आता काय स्थिती आहे ड्रायव्हर आणि क्लिनर? त्यांना अँब्युलन्स मध्ये पाठवलेलं आहे. बरोबर, म्हणजे जखमी झालेत का ते? एक जखमी आहे आणि दुसरा व्यवस्थित होता. तो सोबत पाठवला अँब्युलन्स. अजून काय सांगताल? समोर या दादा, समोर या. हा, या ठिकाणी हा अपघात झाल्याचा आवाज ऐकून इथल्या महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण काय नेमकी प्रतिक्रिया आहे त्यांची जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. काकू, गाडी तुमच्या दारातच अगदी पडल्या, तुमच्या घरासमोरच एक मोठा खड्डा आहे, त्याच्या दारामध्ये गाडी पडली आहे. काय वाटलं नेमकं ह्या गाडीचा आवाज आल्याबरोबर? तुमची काय स्थिती झाली? मला भीती वाटली. हा, त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करावं लागते असं. आणि आताच नाही, आता हे खूप काय आम्हाला भीती वाटते नेहमी. ह्यांनी सांगायलाच म्हणून तुम्हाला बोलावं लागलं, बाकी तुम्हाला काही नाही माहिती. बरोबर. ऐकलं की आम्ही म्हणजे एकदम वेगळं झालं आम्हाला असं. मग ह्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत शासनाने? आता ती मुलगा सांगायचा आपल्याला नाही लक्षात. सर, या समोर काय नेमकं काय केलं पाहिजे शासनानं? काय उपाययोजना केल्या? याचा वेळोवेळी बंदोबस्त केला पाहिजे. हा 16वा छोटा मोठा अपघात आहे. 2 वेळा अहमदपूर किनगाव मेन लाईनचा सप्लायचे पोल पडले होते, दोनदा पडले होते. वॉटर सप्लाय योजनेची पाईपलाईन सतत या ठिकाणी फुटत आहे. तर शासनाने याचा वेळोवेळी बंदोबस्त केला पाहिजे. हा जो मालाचा ट्रक पडलेला आहे, याच्या एक 10 फूट अंतरावर लोकांची वस्ती आहे, घरं आहेत. त्यांना संध्याकाळी सुद्धा झोप येत नाही, भीती वाटत आहे सतत. तर वेळोवेळी शासनाने या वळणाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. बरं, या सर, समोर या. सर, जो इथून जो मेन लाईनचा पोल गेलेला आहे, 2 वेळेस पोल पूर्ण पलटी झालेला आहे. आणि पूर्ण पलटी झाल्यानंतर 10 फुटावर घरं आहेत. आणि त्या घरातल्या माणसाला संध्याकाळी झोपल्यानंतर कशा प्रकारची झोप येत नाही, की कधी काय येईल काही सांगता येत नाही. तर कसं करायचं, जगायचं कसं माणसाने, असा प्रश्न पडलेला आहे. खूप वेळेस आम्ही दिलेलं आहे. 15वा 16वा ऍक्सिडेंट आहे. आणि एवढं शेतकऱ्याचं नुकसान ते झालं. ज्या वेळेस इथं ते गॅसची गाडी पडली त्यावेळेस कमीत कमी इथले समोरचे टोटल घराचे लोक हे शेतानी जाऊन राहिले होते. कारण काय, सगळं गावात 15 दिवस गावामध्ये आमचा सगळा पूर्ण गॅसचा असा श्वास घेता येत नव्हता. रस्त्याला मर्यादेपेक्षा जास्त वळण दिल्यामुळे या ठिकाणी हे अपघात घडत आहेत. आणि अपघात घडत असल्यामुळे कोपरा गावचे रहिवासी जे आहेत भयभीत झालेले आहेत. अक्षरशः जीव मुठीत घेऊन आम्ही चालत आहोत. कोणत्या टायमाला कसा अपघात होईल आणि कोणती गाडी आमच्या घरावर येऊन पडते की काय, अशी भीती कोपरावासियांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. अजूनही माझ्यासोबत काही इथले नागरिक आहेत. इथं सर कसं आहे, वाहतूक जास्त आहे, माणसाची रहदारी आहे, वरी गल्ली आहे, आपला वस्ती आहे. खालून गाव येणार पूर्ण, वरी शाळेला लेकरं जाणार आहेत, काही इकडं तिकडे फिरणार आहेत, काही शेताला जाणार आहेत. की मोटरसायकल तर 100-150 झाले असतील. बारक्या गाड्या काय केला पाहिजे शासनाने हे सांगितलं पाहिजे. एक तर काय करा, बायपास काढा, नाही त्याला कंपाऊंड वॉल करून द्या, तर सुरक्षित राहील. याच केल्या ही लाईन 2 वेळेस पडली. 50 फूट पोल गेलता त्या गाडी सोबत पुढं, त्या झाडाला अडकला, वडा झाड होतं पुढं. या रस्त्यावरचे जे पथदिवे जे आहेत, लाईट्स आहेत, किती दिवसापासून बंद आहेत? महिना झालं तर थोडं 1-2 दिवस चालू, नंतर चालू नाही. 2 दिवस होते. वाहतूक विभागाचे जे कोणी अधिकारी असतील, संबंधित असतील, पथदिव्यामुळे आणखी थोडस त्यांच्या डोळ्यावरती पथदिवे येत असल्यामुळे समोरच्या गावातलं काही त्यांना दिसत नाही. त्याच्यामुळे ते सरळ सरळ पुढे जात आहेत. हा, पथदिव्यामध्ये त्याच्या समोर आले, पुढे गाव आहे का कॉर्नर आहे कळच नाही त्यांना. म्हणजे पथदिवे चालू करून सुद्धा उपयोग होणार नाही. उपयोग होणारच नाही सर, काहीच उपयोग होणार नाही. कारण त्यांच्या डोळ्यावर लाईट यायला. हा, आणि एकमेव 100% आमच्या गावाला कुठून तरी थोडासा बायपास दिल्याशिवाय किंवा या वस्तीचं पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नाही. किनगाव कडून येणाऱ्या आणि अहमदपूरकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती जे वळण आहे, त्या वळणावरच्या रस्त्याला एकही गतिरोधक नाही, त्यामुळे इथे अपघात घडतात असं इथल्या नागरिकांचं मन आहे. अपघात तर घडत आहेत, मात्र या रस्त्यावरती एकही गतिरोधक नाही. गतिरोधक असले तरी त्या गतिरोधकाचा काहीच परिणाम नाही. कारण मोठ्या गाड्या सरळ त्या गतिरोधक सरळ येतात, गतिरोधक छोटे आहेत ते. त्याच्यामुळे मोठ्या गाड्या सरळच पुढे येतात आणि आल्यानंतर त्यांना लक्षात येत नाही इथला कॉर्नर हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे
आणि कॉर्नर 90 डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळं तो वळण घेत असताना त्यांना हे नालीचं काम पूर्ण झालं नाही आणि ते सरळ त्या पुन्हा लाईटच्या पोलवर जातात. 2 ते 3 वेळेस तो लाईटचा मेन लाईनचा पोल आहे जो जी किनगाव सबस्टेशनला लाईट जाते तो 2 ते 3 वेळेस पडलेला आहे आणि तो पडल्यामुळे 40 गावची लाईट बंद होते पुन्हा. ह्याचा कुठलाही पर्याय शासनानं शोधला नाही. रस्त्यावरती गतिरोधक आहेत मात्र ते अतिशय छोटे आहेत म्हणून या अपघाताला निमंत्रण दिलं जाते. छोट्या गतिरोधकाच्या ठिकाणी जर मोठे गतिरोधक जर करण्यात आले तर काही प्रमाणात इथले अपघात टाळू शकतात अशा हे प्रतिक्रिया नागरिकातून बोलल्या जात आहे. दुसरं म्हणजे ह्या रोडला इथं सुरक्षा गार्ड काहीतरी बसवावं, थोडं कमी होईल प्रमाण, कारण लक्षात येईल ना वाहनधारकाला इथं काहीतरी आहे म्हणून. सुरक्षा गार्ड बसवणं महत्वाचं आहे. रस्ते वाहतूक विभागाचे अधिकारी संबंधित मंत्री याकडे लक्ष देऊन कोपरावासियावरती जे आत्ताचं संकट आहे हा रस्ता कधी सरळ होईल हे निश्चितच पूर्ण होईल का यांची मागणी हे पाहणं औचित्याचं ठरतंय. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.